सन्माननीय विजय हॅलो हॅलो माझा पराक्रम तुला माहीत असताना देखील आज तू माझ्या नगरीत प्रवेश केला पण लक्षात ठेव गाठ माझ्याचे आहे
संत महान वाल्मिकान गाथा लिहिली रामायण. संत महान वाल्मिकान गाथा लिहिली रामायण. लंकाधिपती राजा रावण, लंकाधिपती राजा रावण, राम सीता गेली पळून, राम सीता गेली पळून. पुण्यवान परशुराम आले जनक साधना. धनुष्यबाण लावून कुंडीला बसला गदाना. जनकाची जानकी कन्या होती पहालाना. घोड्यावरची स्वार होती खेळ दंडपान. स्वयंवराचा मांडून पाडा. स्वयंवराचा मांडून पाडा. खंडोखंडीला केले आमंत्रण. खंडोखंडीला केले आमंत्रण. धान निघाला राजा रावण. पण जिंकला रामाने डाव देवी रावण. कारणाने त्याची सीता नेली पळवून. भयंकर युद्ध झाले राम रावण. बंधू लक्ष्मण वीर हनुमान. बंधू लक्ष्मण वीर हनुमान. राम वधे रावण सोडीत प्राण. राम वधे रावण सोडीत प्राण. संत महान वाल्मिकान गाथा लिहिली रामायण. संत महान वाल्मिकान गाथा लिहिली रामायण. नवशिरा अकराभुजा एवढा महापराक्रमी समुद्रातून जात असताना गुडघावर पडते असा महापराक्रमी नाव आहे.
सीता स्वयंवराच्या वेळी झाल्याने फजिती हाच वेळी प्रतिज्ञा केली. अरे जनका महामूर्खा, हे तुझ्या तरी सीतेला लंकेला घेऊन जाईल आणि साधूचा रूप घेऊन या रावणाने सीतेला लंकेला पळवून दिलेले आहे. सीतामाईच्या शोधासाठी प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष लंकेच्या दिशेने निघाले आहेत. प्रभू रामचंद्रा बरोबर बंधू लक्ष्मण, वीर हनुमान हे सोबते आहेत. भक्त असावा कैसा, अरे भक्त असावा कैसा. सीतामाईचा शोध लाविला त्या हनुमंता कैसा, सीतामाईचा शोध लाविला त्या हनुमंता कैसा. सीतामाईच्या सुटकेसाठी प्रभू रामचंद्र, साक्षात प्रभू रामचंद्र रावणाबरोबर दोन हात करीत आहे. सीतामाईच्या सुटकेसाठी लंकेमध्ये हा चाललेला युद्ध संघर्ष, हा चाललेला युद्ध संघर्ष, राम रावण युद्ध, राम रावण युद्ध. युद्धामध्ये रावण बंधू विभीषण त्याचं मोलाचं सहकार्य लावले त्या प्रभू रामचंद्राला. रावण बंधू विभीषणाचं मोलाचं सहकार्य या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राला लागलं. एक सुंदर असा कलाविष्कार आपल्याला श्री गजानन रंगदेवता
ग्रामदेवता नटेश्वर आणि तमाम रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा श्री मंगलमूर्ती मागे गणेश मंडळ केळे आंबेकोंडवाडी यांचे आम्ही शतश आभारी आहोत यासाठी की राम रावण नृत्य स्पर्धा प्रत्येक ठिकाणी होते, यावर्षी पहिल्यांदा तिथे होते आणि आम्हाला या रंगमंचावर आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे आम्ही शतश आभारी आहोत. धन्यवाद. श्री नवलाई माते की जय, दत्त गुरु महाराज की जय, गणपती गजानन महाराज की जय. ओ नामली नामली धरधरी माता, नामली ती धरधरी माता, नामली नामली धरधरी माता, नामली ती धरधरी माता. तेरे धनी नमन माझा, तेरे धनी नमन माझा, तेरे धनी नमन माझा, तेरे धनी नमन माझा. नमिला नमिला चारी ओ दिशा, नमिला त्या चारी ओ दिशा, नमिला
आणि बंधू कुंभकर्ण धारातीर्थी पडले तरी धनुष्याला प्रत्यंच्या लावून युद्धात सिद्ध व्हावे. रावण धनुष्य संगाती खेळ खेळतो. 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 रावणानं कोदरून घालू धनुष्य लवरावरी. रावणानं कोदरून घालू
आपण स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहोत. आपल्याच गावातील आपल्याच कलाकारांचा हा नमन संच असेल. काशी विश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ केळे साबवाडी स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया. या आमच्या मित्रांचं निश्चितपणे मोठा परफॉर्मन्स आपल्या समोर येते सादर करण्यात ते सक्सेसफुल होतील आणि शानदार कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. हार्टली अभिनंदन आणि निश्चितपणे शुभेच्छा असतील. मन्या सर तुम्हाला खास करून माझ्याकडून निश्चितपणे या कार्यक्रमामध्ये शानदार असं आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं आपण मनोरंजन कराल ही आशा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम आपण चालू करावा अशी विनंती करतो. हॅलो 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 खाली पाहिजे थोडं स्टँड खाली. सुस्वागतम सुस्वागतम रंगदेवता श्री गणेश केळेगावचे आराध्य दैवत श्री काशी विश्वेश्वर आणि नवलाई पाहुणा वागजाईच्या चरणी नतमस्तक होऊन श्री मागे गणेशोत्सवानिमित्त श्री मंगलमूर्ती मागी गणेशोत्सव मंडळ केळे आंबेकोण यांनी जी आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल श्री काशी विश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ केळे यांचे शतशः ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जनकाची घरी परशुराम आले हो पाहुणे. जनकाच्या घरी परशुराम आले हो पाहुणे. धनुष्याला लावू कुंटीला बसले हो ताटात वाल्मिकीला जानेली
सांगतोय इथे आला की तिथे त्याचा पाय भरभटायचा, मग तो जायचा धुवायला जायचा, इकडे रावणाची मंडी चालू, मग आपण आता या वाटेने जाऊया, त्या वाटेने चाली घाण आहे म्हणून या वाटेने यायचा, तिथे सुद्धा पाय बरबटायचा. म्हणजे तो परिसरच लोकांच्या ह्याचा होता. कारण त्यावेळेला हागणदारी नव्हती मित्रांनो, हागणदारी नव्हती, घरोघरी संडास नव्हते, त्यामुळे असा एखादा गावठाणाचा परिसर असायचा तिथे लोक जास्तीत जास्त आपला प्रातःविधी उरकायचे. आणि त्याच ठिकाणावर याला काय माहिती नव्हतं हा एरिया तोच आहे का. आणि खूप वेळ झाला, इकडे खेळे सुद्धा वैतागले म्हणून. आणि शेवटी एकदा तर रावण आला स्टेजवरती. आल्यावरती म्हणणी मंडारा विचारतोय, राग आलेला त्याला या रावणाचा, अरे किती वेळ झाला, अरे रावणा रे रावणा इतका वेळ झाला तू कुठे होता. रावणाला पण राग आलेला बिचाऱ्याला, काय करणार तो पण मोठ्या द्वेषाने सांगायला लागला, अरे जनका रे जनका मी तिकडे तुडवत होतो लेंडका म्हणून मला यायला उशीर झाला. मित्रांनो ही सत्य घटना आहे, ही सत्य घटना आहे. एक इन्सिडेंट सुद्धा झाला होता, मी त्याबद्दलही सांगेन. आता जो आपण एक कलाविष्कार पाहिला इथे रॉकेलने ज्वाळा फुंकण्याचा जो कलाविष्कार इथे सादर केला गेला, वेतोची या गावामध्ये कला सादर करताना स्वतः रावण हे असं फू करून ते रॉकेल फुंकत होता, स्वतःच ज्वाळा पेटवत होता आणि त्यातून जो उर्वरित रॉकेल असतं ते त्याच्या अंगावर सांडत होतं. याची त्याला खरोखर रावण नाचवायचा म्हणजे एक अंगात वेगळा संचार होतो. ज्या वेळेला रावणाचं सोंग डोक्यात घातलं जातं त्यावेळेला त्याला जगाशी काही देणं घेणं नसतं त्या कलावंताला, इतका तो रावण त्याच्या अंगामध्ये संचारतो. आणि ते रॉकेलचे जो थेंब त्याच्यावरती बरेचसे पडले होते. आणि त्यानंतर एक मोठा इन्सिडेंट झाला आणि त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. सांगण्याचं वाईट वाटतं की त्या इन्सिडेंट मध्ये तो कलावंत मृत्यू पावला. असेही काही ठिकाणी इन्सिडेंट घडतात. त्यावेळेला जर का मी निश्चितपणे आमच्या कलाकारांना सांगेन की आपण स्वतःची त्याचबरोबर इतरांचीही काळजी घ्या. निश्चितपणे तुमच्या कलेला आमचा सलाम आहे, परंतु ही कला सादर करताना निश्चितपणे आपण स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. दुसरं एक सांगायचं म्हणजे असा रामायणाचा भाग चालू होता रसिको. आणि रामायणाच्या भागामध्ये अशोकवनामध्ये सीतेला रावणाने ठेवल्याच्या नंतर हनुमंत शोधायला गेला. हनुमंत शोधायला जातो, तो सुद्धा असा आकाशातून उडी मारून येतो. कारण जय श्रीराम म्हणणार हनुमंत आणि आकाशातूनच येणार उड्डाण करत. ती दोरी एक होती, त्या दोरीला धरून हनुमंत सीतेच्या पुढ्यात उडी मारणार होता, पण ती दोरीची गाठ कुणी मूर्खाने सोडून ठेवली होती काय माहित नाही. आणि हनुमंताने ती दोरी धरून ज्या वेळेला उडी मारलं, दोरी बांधलेलीच नाही हो. हनुमंत सीतेच्या पुढे धापकन तोंडावर आपटला, त्याचे 2-4 पडले 32 पैकी. आपल्याला 32च जात असतात, कोणाला जास्त असले तर सांगा, पण 32 पैकी 2-4 पडले बिचारायचे. आणि आता सीतेचं पात्र साकारणाऱ्या कलावंताला हे सगळं सावरून घेण्याची गुंको मिळाली. मग तो लगेच याच्या तोंडातून शब्द येण्याची मुश्किल झाली होती, कारण 2-4 समोरचे पडले म्हणजे काय खायचं काम नाही हो. तर तो म्हणतो, सीतेचं पात्र म्हणतो, बाळा हनुमंता माझे राम कसे आहे. बाळा हनुमंता आटोपत घेतोय. तर त्यावेळेला तो सांगायला लागला हनुमंत, अरे उडत गेलो तुझं राम, पहिली माझी रशी कुणी तोडली सांगे, मग माझे 2-4 पडले जाईल. अशाही गमती होतात. तर आता मी निश्चितपणे आमच्या स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. जय गणेश नाट्य नमन मंडळ मिरजोळे मधलीवाडी, प्लीज वेलकम मिरजोळे मधलीवाडी. जरा जोरदार टाळ्या होऊन जातात या कलापथकांसाठी, या नमन संचासाठी. स्वागतम. रंगभूमी, रंगदेवता नटेश्वर, संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत
श्री गणरायाला वंदन करून आमच्या गावची ग्रामदेवता आई कालिका माता तसेच केळे गावची ग्रामदेवता आई नवलाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले असे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करून आणि माझ्या या समोर बसलेल्या तमाम प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून श्री मंगलमूर्ती गणेश मंगलमूर्ती माघी गणेशोत्सव मंडळाचे आम्हाला आमची कला सादर करण्याची तुम्ही संधी दिली यामुळे आपले प्रथम आभार. श्री जय गणेश नाट्य मंडळ नमन मंडळ मिरजे मधलीवाडी सविनय सादर करत आहोत राम रावण नृत्य. धन्यवाद. माते की श्री गणपती गजानन महाराज की आई नवलाई देवी माते की बोला रामचंद्र की. हे लंका रावणा सोड तुझी भावना लंका रावणा सोड तुझी भावना
ए, मागं कर.